विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण PSIR ऑप्शनल म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो मुख्य परीक्षा MPSC 2023 पासून हा पेपर लागू होणार आहे. तर त्या पेपर संबंधी आपण सिलेबस डिकोड करतोय. याचा पेपर 1 जो आहे PSIR ऑप्शनल पेपर 1, तर त्याचा सिलेबस ऑलरेडी आपण डिकोड केलाय. वरती आय बटनमध्ये त्याची लिंक येईल बघा. ओके, याच्या अगोदरचा व्हिडिओ तसाच आहे. आय बटनमध्ये लिंक येईल. जर का तुम्ही तो व्हिडिओ पेपर 1 चा व्हिडिओ पाहिला नसेल, सर्वप्रथम पेपर 1 चा व्हिडिओ पहा आणि मगच पेपर 2 च्या व्हिडिओवरती तुम्ही शिफ्ट व्हा. खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देईन आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक देईल. याशिवाय आपला जो टेलिग्राम चॅनल आहे की ज्या टेलिग्रामचं नाव आहे PSIR ऑप्शनल बाय वैभव. आता हा जो टेलिग्राम चॅनल आहे तर फक्त ज्यांचा PSIR ऑप्शनल आहे, माझी रिक्वेस्ट आहे फक्त अशाच विद्यार्थ्यांनी जॉईन करा की बाकीच्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांना काय फायदा होणार नाही. आपला जो दुसरा टेलिग्राम चॅनल आहे VJS ई स्टडी, हा इतर सर्वांनी जॉईन केला तर चालेल, परंतु ज्यांचा पर्टिक्युलर PSIR हा ऑप्शनल आहे त्यांनीच फक्त PSIR ऑप्शनल बाय वैभव या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. हा PSIR ऑप्शनलचा पेपर 2 की ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 1050, पेपर 2 आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि IR किंवा इंटरनॅशनल रिलेशन, भारत आणि वर्ल्ड, इंडिया अँड वर्ल्ड या पेपरचा आपण सिलेबस डिकोड करणार आहे. आलं लक्षात? चला जास्त वेळ नको घालवायला, डायरेक्टली आपण सुरुवात करूया. बघा, हा जो पेपर 2 आहे तर त्याचा सांकेतिक क्रमांक आहे 1050 किंवा सब्जेक्ट कोड आहे 1050. याचं नाव आहे तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणजेच कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. हा पेपर 2 आहे. याचे सुद्धा मार्कांचं व्हॅल्युएशन आहे तर ते 250 मार्क आहे. पेपर 1 250 मार्क, पेपर 2 250 मार्क, असा टोटल PSIR होईल 500 मार्कांचा. ओके, आणि 500 पैकी तुम्हाला किती पडतात याच्यावरती तुमची रँकिंग ठरू शकते बरं का. कारण GSचे 4 सब्जेक्ट हे 1000 मार्काला आहेत आणि ऑप्शनलचा एक सब्जेक्ट 500 मार्काला आहे. त्याच्यामुळे ऑप्शनलला किती वेटेज द्यायचं ना हे आता आपण ठरवायचं आहे. बघा, चला पेपर 2 त्याच्यातला तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पेपरमध्ये पेपर 1 आणि 2 मध्ये 2 पार्ट आहेत. पेपर 1चे आपण 2 पार्ट पाहिले, A आणि B. पेपर 2चे आपण 2 पार्ट पाहणार आहोत, A आणि B. त्याच्यातला पहिला पार्ट आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र म्हणजेच कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक राजकारण किंवा राज्यशास्त्र कसं आहे तर त्याच्याबद्दल पर्टिक्युलर आपल्याला या विषयामध्ये पाहायचं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला तुलना करायच्या आहेत. जागतिकीकरण कसं आहे, तुलनात्मक राज्यशास्त्राचं स्वरूप, दृष्टिकोन, अप्रोच ते आपल्याला इकडे अभ्यासायचे आहेत आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे आहे तर ते सुद्धा आपल्याला इथं अभ्यासायचं आहे पर्टिक्युलर या पेपरमध्ये. ओके, चला करूया सुरुवात. मग बघा, पॉईंट 1 जो आहे याच्यातला तर तो पॉईंट 1 काय सांगतोय बघा, तुलनात्मक राज्यशास्त्र, स्वरूप, मुख्य दृष्टिकोन, त्याच्यामध्ये राजकीय अर्थशास्त्र आहे, राजकीय समाजशास्त्र परिप्रेक्ष्य आणि तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, नेचर अँड मेजर अप्रोचेस, पॉलिटिकल इकॉनॉमी, पॉलिटिकल सोशोलॉजी पर्स्पेक्टिव्स, लिमिटेशन्स ऑफ द कंपॅरेटिव्ह मेथड. तुलनात्मक राज्यशास्त्राचा अभ्यास करताना याचे जे अप्रोच आहेत, याचे जे स्वरूप आहे, ओके, याला आपण काय म्हणतो नेचर, पॉलिटिकल इकॉनॉमी, पॉलिटिकल सोशोलॉजी, आणि काही तुलनात्मक राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना काही मर्यादा येतात तर त्या नक्की कोणत्या मर्यादा आहेत तर त्याचा इकडं आपण अभ्यास करणार आहे. याच्यानंतर पॉईंट 2, तुलनात्मक परिप्रेक्ष्यामधील राज्य, भांडवलवादी आणि समाजवादी अर्थशास्त्रातील राज्याची वैशिष्ट्ये आणि बदलते स्वरूप आणि प्रगत औद्योगिक व विकसनशील समाज. स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह म्हणजे राज्य जे आहे तर याचा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये किंवा कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमध्ये राज्याचा रोल काय आहे तर तो इकडे आपला अभ्यासायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स अँड चेंजिंग नेचर ऑफ द स्टेट इन कॅपिटलिस्ट अँड सोशल इकॉनॉमीज म्हणजे कॅपिटलिस्ट भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा रोल किंवा राज्याचं बदलणारं कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्य किंवा नेचर हे आपल्या इथं अभ्यासायचं आहे. ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज, बदलता समाज, ओके, प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाज किंवा सोसायटीज, तर याचाही आपल्याला इथं कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. येते लक्षात? जर थोडंसं जर का तुम्हाला ऐकायला वाचायला अवघड वाटत असेल तर त्यावेळेस आपण पर्टिक्युलर किंवा शिकवायला सुरुवात करू तर याच्यात म्हणून की हे सगळ्यात सोपं आहे पॉलिटिकल थिअरीपेक्षा. येते लक्षात? पेपर 2 आत्ता सांगतो तुम्हाला, पेपर 2 वरती तुम्ही लक्ष द्या बरं का जरा. कारण पेपर 2 जर का तुम्ही UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलंय की ज्यांचा PSIR ऑप्शनल आहे, पेपर 2 जरा थोडा अवघड जातोय. ओके, कारण पेपर 1 मध्ये पॉलिटिकल थिअरीज आणि इंडियन गव्हर्नमेंट आहे. पॉलिटिकल थिअरीज जे आहे याच्यामध्ये थिंकर्स आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही वाचू शकता किंवा त्याचं समजून येण्याची शक्यता आहे. पेपर 2 मध्ये हे तुलनात्मक आणि IR जरा हे थोडंसं किचकट आहे,
परंतु इंटरेस्टिंगही आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. जरा इंटरेस्ट वाढला की मग अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळू शकते, नाहीतर आयुष्याची दशा होऊन जाईल. आलं लक्षात? समजलं? भाग पॉईंट 3, प्रातिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण, राजकीय पक्ष, प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजातील दबावगट आणि सामाजिक चळवळी. पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन, पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप्स अँड सोशल मुवमेंट्स इन ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज. आपण पेपर 1 मध्ये पाहताना आपण फक्त मुवमेंट्स पाहिल्या, त्याच्यामध्ये कामगारांच्या आहे, शेतकरी आहेत, दलित आहे आणि इतर ज्या मुवमेंट पाहिल्या किंवा क्रांतिकारी चळवळी आहेत त्या आपण पाहिल्या. आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊन पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन म्हणजे प्रतिनिधित्वाचं आणि सहभागाचं राजकारण, त्याच्यामध्ये कोण कोण आपल्याला पाहायचं आहे? पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष, प्रेशर ग्रुप्स, दबावगट अँड सोशल मुवमेंट्स इन ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटीज. म्हणजे जो बदलणारा समाज आहे, विकसनशील समाजातल्या या आपल्या सगळ्या चळवळी किंवा सगळ्या मुवमेंट्स किंवा राजकीय पक्षाचं महत्त्व, या गोष्टी आपल्याला इथं पाहायचं आहे कंपॅरेटिव्हली. याच्यानंतर जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, रिस्पॉन्सेस फ्रॉम डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग सोसायटीज म्हणजे विकसित आणि विकसनशील समाजाकडून जागतिकीकरणाला कसा प्रतिसाद मिळतोय. म्हणजे विकसनशील सोसायटी किंवा विकसित सोसायटीचा ग्लोबलायझेशनकडे किंवा जागतिकीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. म्हणजे काही जणांना चांगलं वाटेल, काही जणांना वाईट वाटेल, तर हा कंपॅरेटिव्हली त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे विकसित सोसायटी आणि विकसनशील सोसायटी यांना जागतिकीकरण किती प्रमाणात लागू झाले किंवा किती प्रमाणात त्यांनी डिनाय किंवा नाकारले याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास किंवा हाच अभ्यास आपल्याला जागतिकीकरणात किंवा ग्लोबलायझेशनमध्ये करायचा आहे. 5वा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन. बघा आता, आदर्शवाद, वास्तववाद, मार्क्सवाद, कार्यात्मक आणि व्यवस्था सिद्धांत, अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, आयडियलिस्ट, रिअलिस्ट, मार्क्सिस्ट, फंक्शनलिस्ट आणि सिस्टीम्स थिअरी. बघा या सगळ्या थिअरी तुम्ही म्हणणार पॉलिटिकल थिअरीचा पेपर एकच आहे, भाग 1 आहे, मग इकडं कसं काय? बघा आपल्याला हे जे अप्रोचेस आहेत, हे जे दृष्टिकोन आहेत, आपल्याला ते कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये पाहिजेत, पॉलिटिकल थिअरीजमध्ये पाहिजेत आणि इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा पाहिजे आहेत. आणि लक्षात ठेवा हे वेगवेगळे बंच आहेत, बंच. ओके, मार्क्सवाद्यांचं राज्याबद्दलचं मत वेगळं आहे. ओके, पॉलिटिकल थिअरीजमध्ये मत वेगळं आहे, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वेगळं आहे आणि तुलनात्मक राजकारणामध्ये मार्क्सवाद्यांचं मत वेगवेगळं आहे. ओके, म्हणजे असं पूर्ण डिफरन्स आहे का? तर थोडंसं इंटरलिंकिंग आहे, परंतु मत हे तुम्हाला वेगवेगळं असल्याचं दिसून येत आहे. समजलं? येते लक्षात? चलो नेक्स्ट काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख संकल्पना, कन्सेप्ट. त्याच्यामध्ये राष्ट्रीय हित आहे, सुरक्षा व सत्ता आहे, सत्तेचं संतुलन आहे म्हणजे चेक्स अँड बॅलन्स, सत्ता संतुलन, प्ररोधन म्हणजे डेटरन्स आहे, राष्ट्रातीत करते आणि सामूहिक सुरक्षा आहे, जागतिक भांडवलवादी अर्थशास्त्र आणि जागतिकीकरण. आता हे जरा थोडंसं मराठीत किचकट वाटतंय, इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला कसं कसं आहे ते बघा. लगेच खाली इंग्लिशमध्ये ताण नाही घ्यायचं, सगळं एकाच एकाने दिले. की कन्सेप्ट्स इन इंटरनॅशनल रिलेशन, नॅशनल इंटरेस्ट, सिक्युरिटी अँड पॉवर, बॅलन्स ऑफ पॉवर अँड डेटरन्स, ट्रान्झिशनल ॲक्टर्स अँड कलेक्टिव्ह सिक्युरिटी, वर्ल्ड कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अँड ग्लोबलायझेशन. तर हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट कशात आहे आपलं, तर ते इकडं आपल्याला अभ्यासायचं आहे. सिक्युरिटी अँड पॉवर, चेक्स अँड बॅलन्स, सत्ता संतुलनाचं तत्व आपल्याला काय सांगतं, हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. या पेपर 2चा जरी भाग किचकट असला पण समजला ना तर तुम्ही याच्यातले मास्टर होऊ शकता बघा. आणि समजलं तर तुम्हाला इंटरनॅशनल पॉलिटिक्स, भारताचं पॉलिटिक्स अगदी उत्तमपणे समजू शकतं. त्याच्यामुळे हा PSIR जो सब्जेक्ट आहे ना, हे तुम्हाला दररोजच्या आयुष्यात ना ह्याच्या चेंजिंग डायनामिक्स होत आहेत किंवा डायनामिक्स काय ज्या चेंज होत आहेत, तर या तुम्हाला समजण्यासाठी हा PSIR नक्कीच एक चांगला पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला देऊ शकतो. याच्यानंतर 7वा पॉईंट बघा, बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय सुव्यवस्था काय सांगते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर्स, महासत्तांचा उदय एक पॉईंट आहे, अलिप्तता चळवळ ध्येय प्राप्ती, सोव्हिएत युनियनचे कोसळणे. महासत्तांचा उदय त्याच्यामध्ये रणनीती, विचार प्रणालीची द्विध्रुवीयता, शस्त्रास्त्र स्पर्धा, शीतयुद्ध आणि आण्विक धोका, राईज ऑफ सुपर पॉवर्स, स्ट्रॅटेजिक अँड आयडिओलॉजिकल बायपोलॅरिटी, आर्म्स रेस, कोल्ड वॉर आणि न्यूक्लिअर थ्रेट. आता आर्म्स रेस म्हटलं की याच्यामध्ये 3 करा, CTBT येतं, NPT येतं की ज्याच्यावरती भारताने सह्या केलेल्या नाहीत. हे जे आर्म्स रिलेटेड किंवा आर्म्स रेस तुम्हाला माहितीच आहे, सिप्री ही एक संस्था आहे की जे शस्त्रास्त्र संबंधी अहवाल काढते. तर भारताचा क्रमांक आता हळूहळू शस्त्रास्त्र आयात करण्यात म्हणजे मागवण्यात, इम्पोर्ट करण्यात भारताचा नंबर वरती जायला लागलाय. भारत
शस्त्रास्त्र समृद्ध देश बनण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे तेवढं आपण शस्त्रास्त्र आयात करतोय. ब्रह्मोस की ही भारत आणि रशियाने मिळून डेव्हलप केलेली एक मिसाईल आहे. जागतिक लेवलला या मिसाईलची मागणी आता वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. न्यूक्लिअर थ्रेट, आण्विक धोका म्हटलं की आपल्याबरोबर जगात पहिल्यांदा सगळ्यात एक राष्ट्र येतं, नॉर्थ कोरिया, उत्तर कोरिया. हा तो काही जो तिथला जो राजा आहे तर तो काहीही करतो. म्हणजे त्याच्या मनात आलं की जपानवर न्यूक्लिअर मिसाईल सोडतो, इकडे सोडतो, तिकडे सोडतो. तर जगात आता वाढता न्यूक्लिअर थ्रेट याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्ट्रॅटेजिक अँड आयडिओलॉजिकल बायपोलरिटी जे आहे, म्हणजे बायपोलरिटी म्हणजे काय, द्विध्रुवीयता. म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आता पॉलिटिकल आयडिओलॉजीला तडे गेलेले आहेत. म्हणजे पर्टिक्युलर मी या आयडिओलॉजीचा आहे असे म्हणणारे लोक खूप कमी आहेत. उद्या या पक्षात, परवा त्या पक्षात, तेरवा त्या पक्षात आणि चौथा पाचव्या दिवशी वेगळा गट. तर ही जी बायपोलरिटी आहे याच्या पाठीमागचे काय कारण आहे, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस वाढलेले आहेत, आयडिओलॉजिकल थ्रेट निर्माण झालेला आहे किंवा आयडिओलॉजी डिनाय झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. आलितपदाचा चळवळ, ध्येयप्राप्ती, नॉन अलाइन मुवमेंट, त्याचे एम्स अँड अचिव्हमेंट्स काय आहेत तर ते आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि याचे कर्ते भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर सोव्हिएत युनियन म्हणजेच USSR हे का कोसळलं किंवा त्याचं कोसळणं, एक ध्रुवीयता म्हणजेच युनिपोलॅरिटी, अमेरिकन वर्चस्व आणि समकालीन अलिप्ततेचं औचित्य. कोलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन, युनिपोलॅरिटी अँड अमेरिकन हेजिमोनी, रिलेव्हन्स ऑफ नॉन अलाइनमेंट इन द कंटेम्पररी वर्ल्ड. कंटेम्पररीला बघा इथं त्यांनी बरोबर समकालीन शब्द वापरलाय आणि वरती पेपर 1 मध्ये त्यांनी कंटेम्पररीला आधुनिक शब्द वापरलेला होता. कंटेम्पररी म्हणजे समकालीन काळात त्या परिस्थितीचं महत्त्व काय किंवा समकालीन परिस्थिती त्या इन्स्टिट्यूशनला किंवा त्या राज्य राष्ट्राला कशी तोंड देते हे आपल्याला इथं पाहायचं आहे. सोव्हिएत युनियनचं कोलॅप्स किंवा ते कोसळण्याची कारणं आपण हे थोडक्यात तिकडे पाहणार आहोत, कारण हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, येते लक्षात, समजलं. आता जाऊया पुढं. याच्यानंतर पॉईंट नंबर 8 काय सांगतोय बघा, आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती. त्याच्यामध्ये ब्रिटन वूड ते जागतिक व्यापार संघटना, समाजवादी अर्थशास्त्र आणि CMEA परस्पर आर्थिक सहाय्यता परिषद, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची तिसऱ्या जगाची मागणी, जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टीम फ्रॉम ब्रिटन वूड्स टू WTO, सोशलिस्ट इकॉनॉमीज अँड द CME, सोशल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स, थर्ड वर्ल्ड डिमांड फॉर न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, ग्लोबलायझेशन ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी. म्हणजे जागतिक इकॉनॉमीचं ग्लोबलायझेशन कसं झालं, इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये थर्ड वर्ल्डच्या डिमांड्स, WTO आहे, ब्रेटन वूड सिस्टीम आहे आणि CMEA. तर या संस्थेबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची जी उत्क्रांती आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या इकॉनॉमिकल इव्हॉल्युशनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पॉईंट नंबर 8 मध्ये पाहायच्या आहेत. WTOची निर्मिती कशी झाली, कधी झाली, का झाली, हा त्याच्या पाठीमागचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ब्रिटन वूड सिस्टीम काय होती, इकॉनॉमिक चेंजेसला कसं त्यांनी टॅकल केलं, थर्ड वर्ल्ड की जे आता येऊ घातलंय किंवा काय म्हणतात त्याला इनडायरेक्टली इनव्हिजिबली ते आलंय, तर नक्की इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये त्यांचं महत्त्व काय, त्यांच्या डिमांड्स काय आहेत, त्यांचं धोरण काय आहे, त्यांच्या पॉलिसीज काय आहेत, तर हे आपल्याला इकडं अभ्यासायचं आहे. ग्लोबलायझेशन ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, जागतिक इकॉनॉमीचं जागतिकीकरण कसं झालंय किंवा त्यांना विकसनशील आणि विकसित राष्ट्रांना काय फायदे तोटे झालेत का, तर याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. येते लक्षात, समजलं. पुढं याच्यानंतर बघा पॉईंट नंबर 9 काय सांगतोय बघा, संयुक्त राष्ट्र अपेक्षित भूमिका आणि प्रत्यक्ष नोंद, विशेषीकृत संयुक्त राष्ट्र अभिकरणे, ध्येय व कार्य, संयुक्त राष्ट्र धोरणाची सुधारणेची गरज, युनायटेड नेशन इन्व्हिसाइज्ड रोल अँड ॲक्च्युअल रेकॉर्ड, स्पेशलाइज्ड इव्हन एजन्सीज एम्स अँड फंक्शनिंग नीड फॉर इव्हन रिफॉर्म्स. बघा आता हा जो संयुक्त राष्ट्राचा टॉपिक आहे ना, या संयुक्त राष्ट्राच्या टॉपिकबद्दल इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, त्याला आपण शॉर्टकटमध्ये इग्नो म्हणतो, इग्नोचं जे ग्रॅज्युएशनचा जो कोर्स आहे तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स नावाचे एक छोटंसं बुकलेट आहे बघा. ते बुकलेट ज्यावेळेस मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगेन तर ते बुकलेट सांगेन. तर ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत तर ह्या का उदयास आल्या बघा. पहिली इंटरनॅशनल संस्था अस्तित्वात आली की ज्याला इंटरनॅशनली मान्यता मिळाली, त्याचं नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. 1919ला पहिलं महायुद्ध झाल्याबरोबर ही संस्था अस्तित्वात आली होती. तर का असं झालं, डिमांड आणि नीड, ओके, मागणी आणि गरज या दोन गोष्टींमुळे जागतिक लेवलला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स निर्माण झालेले आहेत किंवा त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर याच्याबद्दलचं एक छान बुकलेट जे आहे तर ते इग्नोचं आहे. तर ते बुकलेटची PDF सुद्धा आपल्याला PSIR
ऑप्शनल बाय वैभव या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अपलोड करून देईन. त्याच्यामध्ये त्यांनी युनायटेड नेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या सगळ्या 2-3 महत्त्वाच्या ऑर्गनायझेशनची माहिती दिलेली आहे. याच्यानंतर जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण म्हणजेच रिजनलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स. बघा आता काही छोटे छोटे देश आहेत की जे जागतिक राजकारणावरती परिणाम करतात. उदाहरणार्थ पाकिस्तान. ओके, पाकिस्तानबद्दल काय बोलायचं आता आपण न बोललेलं बरं. पाकिस्तान हा गेम करते बघा. पाकिस्तान टेररिझमला फंडिंग करते. ओके, आणि त्याच्यामुळं पाकिस्तानचं वाईट पद्धतीनं महत्त्व, मी चांगल्या पद्धतीनं म्हणत नाही, पाकिस्तानचं वाईट पद्धतीनं महत्त्व इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये किंवा जागतिकीकरणामध्ये वाढत गेले. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की या जागतिकीकरणाचं किंवा जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण झाले. ज्यावेळेस टेररिझमचा विचार येईल तर त्यावेळेस आपण पाकिस्तानला विचारात धरलं पाहिजे, कारण पाकिस्तान टेररिझमला फंडिंग करते. ओके, आणि आता भारत याच्या इक्वल अपोजिट आहे. भारत काय करते? भारत टेररिझम जगातून नष्ट करण्यासाठी भारत फंडिंग करते. म्हणजे भारताचं मत काय आहे की सगळ्यांना सर्वधर्म समानता राखून सहिष्णू पद्धतीनं जागतिक लेवलला जगता यावं, यासाठी टेररिझम ही जागतिक समस्या आहे तर ही नष्ट व्हावी या अप्रोचनी भारत फंडिंग करते किंवा विकसनशील राष्ट्रांना किंवा गरीब राष्ट्रांना भारत मदत करते की तुम्ही टेररिझमला थारा देऊ नका. म्हणजे पाकिस्तान आणि भारताची भूमिका टेररिझम बद्दल वेगवेगळी असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की जागतिक राजकारणाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करीन तर भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एकदम जागतिक राजकारणाचा अभ्यास करताना एकदम आपण खाली येऊन अभ्यास करतो ना या 2 देशांचा अभ्यास करताना. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो याला रिजनलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. युरोपियन युनियन आहे, आशियान आहे, APEC आहे, AARC आहे आणि नाफ्टा आहे. तर आपल्याला 5 संस्थांचा इथं अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस आपण संस्थांचा अभ्यास करतो बघा, आता या संस्थांमध्ये युरोपियन युनियनमध्ये सगळे देश सहभागी आहेत का जगातले? नाही. युरोपियन युनियनमध्ये थोडे देश आहेत, आशियानमध्ये आशियान कंट्रीज आहेत, APECमध्ये वेगवेगळ्या राष्ट्र आहेत. त्याच्यामुळे या संस्थांचं महत्त्व सुद्धा जागतिकीकरणाचा अभ्यास करताना किंवा जागतिक राजकारणाचा अभ्यास करताना आपल्याला करावं लागणार आहे, कारण या संस्था जागतिक राजकारणावरती प्रभाव पाडतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा तिथं अभ्यास करावा लागणार आहे. याच्यानंतर 10वा पॉईंट आहे समकालीन जागतिक चिंताविषय, लोकशाही, मानवी हक्क, पर्यावरण, लिंगभेद, न्याय, दहशतवाद आणि आण्विक वृद्धी. आता इंग्लिशमध्ये पाहायचं झालं तर कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स. त्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, ह्युमन राईट्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, जेंडर जस्टिस, टेररिझम आहे आणि न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन या गोष्टी आपल्याला इकडं डिस्कस करायच्या आहेत. म्हणजे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स किंवा चिंताविषय कोणते आहेत? लोकशाहीला थ्रेट आहे, ह्युमन राईट्स आहेत, पर्यावरणाची वाढती समस्या जी आहे, ग्रेटा थनबर्ग. ओके, हे लक्षात ठेवा. फ्रायडे फॉर फ्युचर हे आंदोलन लक्षात ठेवा. ओके, प्रदूषण, पोल्युशन लक्षात ठेवा, वाढणारी लोकसंख्या, पॉप्युलेशन लक्षात ठेवा. या समस्या आहेत ना कंटेम्पररी वर्ल्ड मधल्या. तर कंटेम्पररी वर्ल्डचा किंवा कंटेम्पररी जागतिक राजकारणाचा अभ्यास करताना आपल्याला या समस्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. आलं लक्षात? समजलं? आता पुढे जाऊया. पेपर 2 मधला जो पार्ट बी जो आहे तर त्या पार्ट बीचं नाव आहे भारत आणि जग, म्हणजेच इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजेच आता खऱ्या अर्थाने इथं आपल्याला भारताच्या फॉरेन पॉलिसीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचे रिलेटेड ज्या इन्स्टिट्यूशन, ज्या संस्था आहेत किंवा भारताचं धोरण आहे किंवा भारताची जी वेगवेगळी धोरणं आहेत, भारताचे शेजारी राष्ट्रांचे जे संबंध आहेत किंवा जगातल्या विविध राष्ट्रांचे भारताबरोबरचे संबंध आहेत, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला पेपर 2च्या भाग 2 मध्ये किंवा पार्ट बी मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट कोणता अभ्यासायचा आहे? बघा, मी तुम्हाला म्हटलो ना की पेपर 2 जो आहे PSIRचा हा डायनामिक आहे बघा. आणि हा डायनामिक काय आहे, का आहे तर हा भाग बी मुळे हा डायनामिक आहे. कारण याच्यामध्ये करंट इश्यूज आपल्याला भयंकर अभ्यास करावा लागतोय. आणि करंट इश्यूज जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर इंडियन एक्सप्रेस, द हिंदू याच्यामध्ये जे इंटरनॅशनल रिलेशनशी रिलेटेड जी वेगवेगळे आर्टिकल पब्लिश होत आहेत तर ते आपल्याला आर्टिकल व्यवस्थितपणे वाचून समजून आणि मग आपल्याला पेपर लिहायचा आहे. आणि जे सध्या जी इंटरनॅशनल लेवलला जी चांगली पुस्तकं लिहिली जातात किंवा लिहित आहेत, शशी थरूर असतील, एस जयशंकर असतील, मराठीत करणार असेल तर शैलेंद्र देवळणकर असतील, हे वेगवेगळे जे ऑथर आहेत तर यांची जी पुस्तकं आपल्याला ते रिलेव्हंट करून आपल्याला अभ्यासायची आहेत. पॉईंट 1 आहे भारतातील परराष्ट्र धोरण, इंडियन फॉरेन पॉलिसी. त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण निर्धारक, धोरण निश्चितीच्या संस्था, सातत्य व बदल, डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी, द इन्स्टिट्यूशन्स ऑफ पॉलिसी मेकिंग, कंटिन्युटी अँड चेंज. म्हणजे 1947ला भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं आणि 2020-21ला भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे, याच्यामध्ये कोणत्या चेंजेस झालेत,
फॉरेन पॉलिसी ठरवताना कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या संस्थांचा अभ्यास करावा लागतो किंवा कोणत्या संस्था पॉलिसी मेकिंगमध्ये काय म्हणतात इन्व्हॉल्व असतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. याच्यामध्ये थिंक टँक असतील, प्रेशर ग्रुप्स असतील, पॉलिटिकल पार्टीज असतील, गव्हर्नमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टींचा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली कसा परिणाम होतो या गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ओके, येते लक्षात. याच्यानंतर पॉईंट 2 काय सांगतोय बघा, विविध टप्प्यावरील असंलग्नता चळवळीतील भारताचं योगदान आणि सध्याची भूमिका. इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट मुवमेंट, डिफरंट फेजेस अँड करंट रोल. बघा, म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण पाहायचं आहे, मध्ये पण पाहायचं आहे आणि करंट रोल पण पाहायचा आहे. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपल्याला अभ्यास 3 टप्प्यावरती करायचा आहे. किती? 3 टप्प्यावरती. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, करंट, त्याच्यानंतरची परिस्थिती आणि करंट रोल काय आहे भारताचा. तर या 3 टप्प्यावरती आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं की हा थोडासा ना डायनामिक पोर्शन आहे, येते लक्षात. परंतु ताण घेऊ नका, कारण हा जो डायनामिक पोर्शन आहे तर तो जास्त नाही, तो थोडासाच आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, पुढचा तिसरा पॉईंट काय म्हणतो पाहूया. भारत आणि दक्षिण आशिया, इंडिया अँड साऊथ आशिया. या साऊथ आशियाचं महत्त्व भारताच्या दृष्टीनं खूप आहे. बघा त्याच्यामध्ये एक आहे प्रादेशिक सहकार, सार्क मागील कामगिरी आणि पुढील भवितव्य. रिजनल कोऑपरेशन, सार्क पास्ट परफॉर्मन्स अँड फ्युचर प्रॉस्पेक्टस कोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. बी आहे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया, साऊथ आशिया ॲज अ फ्री ट्रेड एरिया. भारताचे लुकिस्ट धोरण, इंडियाज लुकिस्ट पॉलिसी. ओके, त्याच्यानंतर ड आहे प्रादेशिक सहकारातील अडथळे, नदीच्या पाण्याचे विवाद, अनाधिकृत सीमा स्थलांतर, मानववंश संघर्ष आणि उठाव सीमा वाद. त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन टू रिजनल कोऑपरेशन, रिव्हर वॉटर डिस्प्यूट्स, इलिगल क्रॉस बॉर्डर मायग्रेशन, इथनिक कॉन्फ्लिक्ट्स, इन्सर्जन्सीज अँड बॉर्डर डिस्प्यूट्स. साऊथ एशिया या ज्या कंट्रीज आहेत ना, तर त्या भारताच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या कंट्रीज आहेत. ट्रेड असेल, भारताच्या पॉलिसीज असतील, सार्क्स असेल किंवा क्रॉस बॉर्डर टेररिझम, डिस्प्यूट्स, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, कारण भारताचा ट्रेड सुद्धा या देशांबरोबर जास्त आहे, भारताचा डिस्प्यूट सुद्धा या देशांबरोबर जास्त आहे. त्याच्यामुळे या देशाचं महत्त्व भारताच्या पॉलिसीमध्ये अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला दिसून येतं. लुकिस्ट पॉलिसीची ॲक्टिस्ट पॉलिसी कशी झाली हे सुद्धा आपल्याला इकडं अभ्यासायचं आहे. मुक्त व्यापार क्षेत्र भारताच्या दृष्टीनं आहे साऊथ ईस्ट एशिया. सार्कची भूमिका काय आहे, सार्कमध्ये भारताचं महत्त्व काय आहे, सार्कची स्थापना का झाली, कशी झाली, कधी झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत. येते लक्षात. समजलं. भारताचं महत्त्व या क्षेत्रात वाढतंय बघा, ही एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर चौथा पॉईंट आहे भारत आणि दक्षिण विश्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्याशी संबंध, NIEOची मागणी व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटीतील नेतृत्वाची भूमिका. इंडिया अँड द ग्लोबल साऊथ, रिलेशन विथ आफ्रिका अँड लॅटिन अमेरिका, लीडरशिप रोल इन द डिमांड फॉर NIEO अँड WTO निगोशिएशन्स, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. भारत आणि दक्षिण विश्व, आपण काय म्हणतो त्याला ग्लोबल साऊथ, म्हणजे हे भारताच्या शेजारी ते साऊथ, काय म्हणतो आपण त्याला साऊथ आशिया वेगळं आणि भारत आणि दक्षिण विश्व वेगळं. त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या कंट्रीचा अभ्यास प्रामुख्याने आपल्याला करायचा आहे. कारण या कंट्रीज ज्या आहेत ग्लोबल साऊथ, याच्याशी भारताचे संबंध चांगले आहेत बघा. ओके, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका कंट्रीज, कारण ह्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं भारताच्या राजकारणावरती किंवा भारताच्या रोलवरती एक काय म्हणतो आपण त्याला प्रकाश टाकत असतात. त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा. NIEO आणि WTO निगोशिएशन्स याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. भारत आणि जागतिक सत्तेची जागतिक केंद्रे, त्याच्यामध्ये USA आहे, EU आहे, जपान, चीन आणि रशिया. बघा, USA आहे, युरोपियन युनियन आहे, जपान, चायना आणि रशिया. जर का तुम्ही भारत हा गोल पकडला ना, अमेरिका, युरोपियन युनियन, जपान, चायना आणि रशिया, म्हणजे भारताचं जे सर्कल पूर्ण करणारे देश आहेत ना, तर हे सगळे सर्कल पूर्ण करणारे देश आहेत बघा. त्याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. ओके, या देशांचं किंवा या देशांशी रिलेटेड भारताचं धोरण पॉलिसी काय आहे, तर ती यांना आपण काय म्हणतो जागतिक सत्तेची केंद्र म्हणतो ना. ओके, असतील नसतील तो भाग वेगळा, सध्या आपण जागतिक सत्तेचं केंद्र आहे असं म्हणून अभ्यास करूया. ओके, जोक सपाट. बघा, USA, युनायटेड नेशन, युरोपियन युनियन, जपान, चायना आणि रशिया, तर हे मेजर कंट्रीज आहेत किंवा याला आपण जागतिक सत्तेचे केंद्र म्हणतो. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे लक्षात. समजलं. याच्यानंतर 6वा पॉईंट, भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली, संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रस्थापनेच्या प्रयत्नातील भारताची भूमिका, सुरक्षा परिस्थितीमध्ये कायम जागेची मागणी. बघा, युनायटेड नेशन्स याची जी पीस कीपिंग फोर्स आहे,
याच्यामध्ये भारत जगात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठं योगदान देते बघा. येते लक्षात? समजलं? त्याच्यामध्ये भारताचा रोल खूप महत्त्वाचा आहे. श्रीलंकेमध्ये पीस कीपिंग फोर्स पाठवणारा म्हणजे LTTEच्या काळात भारत पहिला देश आहे. ज्या वेळेस जगात पीस कीपिंग फोर्स पाठवण्याची गरज भासते तर भारत पहिल्यांदा आपलं सैन्य त्या पीस कीपिंग फोर्समध्ये देत असतो. ओके, आणि तेवढ्याच सैनिकांनी आपला जीवसुद्धा जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी गमावलेला आहे. हे लक्षात ठेवा. हे वेगळ्या डायमेन्शन्स भारताचे आहेत. येते लक्षात? समजलं? बघा, इंडिया अँड द युनायटेड नेशनची सिस्टीम, त्याच्यामध्ये रोल इन पीस कीपिंग फोर्स, डिमांड फॉर परमनंट सीट इन द सिक्युरिटी काउन्सिल, जी सुरक्षा परिषद आहे युनायटेड नेशनची, तर त्याच्यामध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळावं यासाठी वेगवेगळे देश आपल्याला पाठिंबा देतात, सपोर्ट करतात आणि भारताची मागणी सुद्धा तशी करण्यात आलेली आहे आणि खूप दिवसापासूनची मागणी आहे. येते लक्षात? तर पाकिस्तान आणि चायना आपल्याला थोडासा विरोध करते. इतर जे आपले मित्र देश आहेत तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट करतायत. ओके, कंटेम्पररी वर्ल्डमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट सीट मिळवणं किती महत्त्वाचं आहे. कारण जे काय म्हणतो आपण त्याला सिक्युरिटी काउन्सिलमधले जे 5 देश आहेत बघा, त्यांनी जर का नोटा वापरला तर निर्णय होत नाही. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहितीच आहे, हे बेसिक आहे. तर त्याच्यामध्ये भारताचं जाणं किती महत्त्वाचं आहे. तर हा एक डायनामिक पोर्शन आहे बघा. त्याच्यामुळे भारताचं महत्त्व इंटरनॅशनल रिलेशनमध्ये किंवा इंटरनॅशनल राजकारणात ग्लोबल पॉलिटिक्समध्ये वाढते. चायना आणि पाकिस्तानने जर का पाठिंबा दिला, चायना आणि पाकिस्तान आपल्याला पाठिंबा देणार नाही, तो भाग वेगळा, परंतु जर का त्यांच्यावरती दबावानं जर का दिला झालं आणि भारत जर का परमनंट 5 सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जर का भारत गेला परमनंट सीट म्हणून, तर भारताचं महत्त्व ऑटोमॅटिकली ग्लोबल पॉलिटिक्समध्ये वाढणार आहे. आत्ता कमी आहे तो भाग, आत्ता कमी नाही बरं का, हे लक्षात ठेवा. ना जर तुम्ही म्हणाला आत्ता कमी आहे का, आत्ता सुद्धा आपलं महत्त्व खूप आहे हो. बघा आता 7वा पॉईंट काय म्हणतोय? 7वा पॉईंट म्हणतोय भारत व आण्विक प्रश्न, बदलते दृष्टिकोन आणि धोरण, इंडिया अँड द न्यूक्लिअर क्वेश्चन, चेंजिंग परसेप्शन अँड पॉलिसी. भारताचं म्हणजे न्यूक्लिअर पॉलिसी म्हणू शकतो आपण इथं. आलं लक्षात? याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. पर्स्पेक्टिव्ह अँड पॉलिसी काय आहे. ओके, याच्यानंतर भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील विकास, अफगाणिस्तान, इराक, पश्चिम आशिया यामधील सध्याच्या अरिष्टावर भारताचं स्थान, US आणि इस्रायलसोबतचे वाढते संबंध, नवीन जागतिक व्यवस्थेची दृष्टी. याच्यामध्ये रिसेंट डेव्हलपमेंट्स इन इंडियन फॉरेन पॉलिसी, त्याच्यामध्ये इंडियाज पोझिशन ऑन द रिसेंट क्रायसिस, अफगाणिस्तान, इराक, वेस्ट आशिया, ग्रोईंग रिलेशन्स विथ US, इस्रायल, विजन ऑफ द न्यू वर्ल्ड ऑर्डर. म्हणजे हे कंटेम्पररी इश्यू आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आलं, इराकमधले हल्ले असतील, वेस्ट आशियामधली अनागोंदी असेल, तर याच्यामध्ये भारताची पोझिशन काय आहे. बघा, रशिया आणि युक्रेनचा जो वाद आहे ना, भारत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बघा स्टेबल राहिलाय किंवा स्थिर राहिलाय. ना युक्रेन ना रशिया. युक्रेनची बाजू घेतली, रशिया नाराज होणार आहे आणि रशियाला नाराज करणं आपल्याला परवडणार नाही. युक्रेनला सपोर्ट केला तर हे अमेरिका आणि रशिया यांच्या दबावाला बळी पडावं लागणार आहे. त्याच्यामुळे भारत तिथं स्टेबल आहे बघा. रशिया आपला पहिल्यापासून चांगला मित्र आहे. रशियाला आपण दुखवलेलं नाही आहे किंवा रशियाची बाजू घेऊन आपण युक्रेनला सुद्धा म्हटलं नाही की तुम्ही आमचा मित्र नाही. लक्षात ठेवा, भारत असा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, आणि बघा इंटरनॅशनल रिलेशनला जे आपण काय ते शेप केले ना, याचं सगळं क्रेडिट जातं पंडित जवाहरलाल नेहरूंना, ओके, नरसिंह रावांना, इंदिरा गांधींना, राजीव गांधींना आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना. भारताच्या पंतप्रधानाचं इंटरनॅशनल पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भारताचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येते. इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करताना आपल्याला अटल बिहारी वाजपेयींचं, भारताचे माजी पंतप्रधान, यांचं सुद्धा योगदान अनन्यसाधारण आहे. ज्या वेळेला आपण त्यांचा अभ्यास करू, ज्याच्या वेळेला या नेत्यांची तिथे नाव येतील तर ते संदर्भ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा होता PSIRचा पेपर 2 की जे तुलनात्मक राजकारण आणि भारत आणि जग हे 2 पॉईंट आपण पेपर 2चा सिलेबस डिकोडेड केलेला आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचे, जर जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. ज्या वेगवेगळ्या रेफरन्स बुक आणि बुक लिस्ट संबंधी ज्या तुमच्या मागण्या होत्या तर त्याही लवकरच पूर्ण केल्या जातील. बुक लिस्टचा, रेफरन्स बुकचा 3रा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच अपलोड करून देतोय. व्हिडिओ लाईक करा, ज्यांचा PSIR ऑप्शन आहे त्या लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.